मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं जे वितरण सुरू होतं म्हणजे 15 जूनपासून आपल्याला या 23व्या मेच्या हप्त्याचं 15 जूनपासून तर हे वितरण थांबले आहे का अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला सांगणार आहे। आजची अपडेट बघा, आज जवळपास वितरण नाही झालेलं, काही कदाचित एक दुसऱ्या लाडक्या बहिणीला लाभ कदाचित आला असू शकतो, काही तांत्रिक जर त्यांचा लाभ आला नसेल तर त्यांना येऊ शकतो, पण मात्र जवळपास आज वितरण थांबलेलं आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। राहिला मुद्दा उद्या जे आहे 20 जून असेल तर 20 जून रोजी पण वितरण होईल का, तर त्याची शक्यता फार कमी आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी जे सांगतो तर त्याचप्रमाणे जवळपास गोष्टी घडतात, तर त्यामुळे उद्या 20 जून रोजी जवळपास वितरण होण्याची शक्यता नाही। कारण काय झालं की वितरण जे आहे 17 आणि 18 तारखेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालं, खास करून 17 तारखेला सर्वाधिक मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे। तुम्हाला पण लाभ आला असेल कदाचित 17 तारखेलाच, पण 15 तारखेपासून तर आजच्या 19 तारखेपर्यंत जवळपास जे वितरण आहे तर असं चाललेलं आहे। त्यामुळे एक दुसऱ्या कमेंट्समध्ये लाडक्या बहिणी सांगतात की सर आम्हाला लाभ मिळाला वगैरे आज पण, परंतु असं खूप कमी शक्यता आहे की लाडक्या बहिणींना आज लाभ वितरित झालेला असावा। पण तरी देखील माझं असं मत आहे की वितरण जवळपास मेचा 23वा हप्ता आणि या हप्त्याचं वितरण जवळपास थांबलेलं आहे। त्यामुळे जर तुम्हाला आतापर्यंत लाभ मिळाला नसेल तर तुम्ही नक्की तुमच्या DBTचं स्टेटस चेक करा। जर ते ॲक्टिव्ह असेल तर बँकेमध्ये काही प्रॉब्लेम आहे का तो पहा, आणि जर समजा तिथे दोन्ही ठिकाणी तुम्हाला म्हणजे KYC वगैरे काही झालं आहे का KYCचा काही प्रॉब्लेम आहे का तो पहा, आणि जर तिथे देखील तुम्हाला काही अडचण दिसत नसेल तर फॉर्मचं स्टेटस चेक करा। आणि फॉर्मचं स्टेटस चेक करताना नक्की तुम्ही रिमार्क्समध्ये काय लिहिलं आहे म्हणजे शेरा, तर त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते एकदा नक्की कमेंट्समध्ये सांगा। या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात बघा, मेच्या 23व्या हप्त्याचं वितरण जवळपास संपलेलं आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।